केवायसी करून द्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता जे काही चाललेलं आहे हे दररोज हे आपणा सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. कारण की पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते जूनमध्ये. पावसाळी अधिवेशन संपले आहे, त्यावेळेलाच असं घोषणा करण्यात आली होती की ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करणार आहोत. परंतु आता जून तर संपलेला आहे, जुलै पण संपलेला आहे आणि आज आहे 1 ऑगस्ट. आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये तरी लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, की जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणींना पुन्हा हप्ते मिळायला सुरुवात होईल. आणि जुलैचा पण हप्ता त्यांना मिळेल, की जो म्हणजे आता जुलैचा हप्ता आम्हाला ऑगस्टमध्ये, आम्हाला म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जूनपर्यंतचे हप्ते आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता पण आता ऑगस्टमध्ये मिळणार आहे. परंतु आता महत्त्वाचं काय आहे तर ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली होती किंवा ई-केवायसी चुकली होती किंवा काही कागदपत्रांअभावी त्यांची ई-केवायसी त्या पूर्ण करू शकल्या नव्हत्या किंवा अनेक अडचणी, अनेक त्यांना समस्या आल्या, त्यामुळे त्यांची ई-केवायसी राहिली होती. असे अनेक कारणे आहेत की त्या ई-केवायसी करू शकलेल्या नव्हत्या. मग आता अशा काय 250,000 बहिणी आहेत का 50,000 बहिणी आहेत का? तर नाही. 1 लाख नाही, 2 लाख नाही, तर अशा 65 लाख लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे या सगळ्या लाडक्या बहिणींनी जर मनावर घेतलं तर लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया तुमच्यासाठी सुरू होऊ शकते. मग आता लाडक्या बहिणी बघा, जुलैपासूनचे तुम्हाला तर हप्ते मिळणारच आहेत संपूर्ण. आणि या आधीचे म्हणजे जे मार्चपासूनचे जे तुमचे हप्ते राहिलेले आहेत ते पण तुम्हाला हप्ते मिळतील का, यावर तर आपण सेपरेट व्हिडिओ आणूयात. कारण की तसे त्याबद्दल अजून काही सरकारकडून अपडेट आलेले नाही. तर लाडक्या बहिणी बघा, खूप महत्त्वाचं सांगायचं आहे मला. कारण की लाडक्या बहिणी कोणत्या आहेत तर बघा, ज्या लाडक्या बहिणी या आपल्या सगळ्या निराधार आहेत, परित्यक्त्या आहेत, विधवा आहेत, एकल आहेत, घटस्फोटित आहेत, अविवाहित आहेत आणि अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांचे घटस्फोट पण झालेले नाही आणि त्यांना पती पण सांभाळत नाही. मग आता अशा सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना, मग यांच्याकडे कागदपत्र कुठून येणार? मग या लाडक्या बहिणी ई-केवायसी कसे करणार? मग माझ्या सगळ्या या लाडक्या बहिणींसाठी मी मुद्दा लावून धरलेला आहे. कोणता? 2 मुद्दे मी लावून धरलेले आहेत. कोणासाठी? या माझ्या 65 लाख लाडक्या बहिणींसाठी. एक मुद्दा आहे की लवकर ई-केवायसी प्रक्रिया सुरू करा आणि दुसरा मुद्दा आहे की सोप्या पद्धतीमध्ये ई-केवायसी प्रक्रिया सुरू करा. सोप्या पद्धती म्हणजे काय तर सोप्या पद्धतीमध्ये म्हणजे की तुम्ही जर सुरू करणार असाल तर त्या वेबसाईटमध्ये तुम्ही कागदपत्रांचं बंधन ठेवू नका. कारण की जी लाडकी बहीण स्वतः लाभ घेणार आहे तिचे कागदपत्र पुरेसे आहेत. म्हणून माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी विनंती आहे कोणाला, महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्री सरकारला आणि महिला व बालविकास विभागाला. आता मला काय म्हणायचं आहे माहिती का,
महिला व बालविकास विभागाला बोलून काहीही उपयोग नाही. कारण की त्यांना काही जरी सांगितलं, तिथपर्यंत काही कंप्लेंट जरी पोहोचल्यात ना, तरी ते काय तिथून काय उत्तर येते माहिती आहे का, की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ते निर्णय घेणार आहेत. आता जसे की तुम्हाला माहीत आहे का, आता 1-2 दिवसापूर्वीच महिला व बालविकास विभागाकडून अपडेट आले की KYCसाठी न्यूज चॅनल्स माध्यमातून त्यांना विचारणा करण्यात आली की KYC प्रक्रिया तुम्ही सुरू करणार होते तर ती कधी सुरू होणार. तर तेव्हा काय उत्तर देण्यात आले, तर KYCचं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे बघणार आहेत. त्याचं म्हणजे ते स्वतः ठरवतील, कोण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. म्हणजे झालं की नाही, म्हणजे तिथेच त्यांनी ते सगळं झटकून टाकला तो प्रश्न. पण अहो, त्यांनी प्रश्न जरी झटकला ना, तरी हा प्रश्न आपण लावून धरलेला आहे. त्यामुळे कधी पण जनता जनार्दन आहे ना, ते महत्त्वाचं आहे. जनता जनार्दन जी आहे ना, ती खूप मौल्यवान आहे. आणि म्हणूनच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझा घसा ओरडून तुम्हाला सांगत आहे, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगत आहे की माझा लढा तुमच्यासाठी सुरू आहे. मी तुमच्यासाठी लढत आहे, लढणार आहे. जोपर्यंत हे आता 2 मुद्दे यशस्वी होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवरचे हे व्हिडिओ आपण बंद करणार नाही. आपला लढा सुरूच राहील. आणि लाडक्या बहिणी बघा, काय आहे माहिती आहे का, जेव्हा खरं असतं ना, जेव्हा सच्चाई असते ना कोणत्याही गोष्टीमध्ये, आता जसं की पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे जर हप्ते बंद झालेले आहेत, त्यांच्यासाठी मी लढते आहे की नाही. मग आपण खऱ्यासाठी आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे ना, मग यामध्ये यश का नाही येणार मला सांगा तुम्ही. आपल्याला या मुद्द्यावर यश नक्की मिळणार. आज नाही तर उद्या KYC प्रक्रिया सुरू होणार म्हणजे होणार. दुसरी गोष्ट म्हणजे KYC प्रक्रिया तर सुरू होणारच आहे, परंतु ती कशी सुरू झाली पाहिजे, तर सोप्या पद्धतीमध्ये. तिथे कोणत्याही अटी नको, वेगवेगळे पर्याय. म्हणजे आता कसं होतं ना, पर्याय निवडताना खूप लोक चूक करतात. KYC करायला गेले की पूर्ण माहिती न घेताच ते KYC करायला जातात आणि धडाधड पर्याय निवडतात आणि चुका करतात. त्यामुळे पुन्हा तुम्ही KYC करताना चुका करू नका. त्यापेक्षा महत्त्वाचं काय, तर जेव्हा KYC प्रक्रिया सुरू होईल ना, तेव्हा तुम्ही KYC करू नका. आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल, त्यामध्ये तुम्हाला सगळं सांगण्यात येईल की KYC प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता ती KYC कशी करायची, या पद्धतीने करा. असं आपण तुम्हाला सगळं गाईड करू, मार्गदर्शन करू, तेव्हाच तुम्ही KYC करा. कारण की का सांगते, भरपूर 3 वेळा KYC करण्यासाठी संधी देण्यात आली आणि 3ही वेळा चुका करण्यात आल्या. कोणाकडून? भरपूर मला कमेंट आलेले आहे की त्यांच्या चुका झालेल्या आहेत. चूक झाल्यामुळेच त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आता जेव्हा नवीन KYC प्रक्रिया सुरू होईल तेव्हा गडबड करू नका, घाई करू नका KYC करण्याची. ओके, सगळ्यांनी काळजी करू नका. देवावर भरोसा ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा. या मुद्द्याला नक्की यश येईल. आपण सगळेजण आपली काळजी घ्या आणि सदैव आनंदी राहा.